आज मित्रांनो असं काही झालं की मला आज शेतामधली माती खावं लागलं. ते कसं काय मी पुढे ब्लॉग मध्ये सांगतो. पूर्ण ब्लॉग बघायचं विसरू नका. जय श्रीराम मित्रांनो, आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही 6 ते 7 महिन्यानंतर शेताकडे जाण्याचं ठरवलं, कारण आमच्या शेतामध्ये पिकाची लागवड वगैरे होत नाही. शेत असंच ठेवलेलं आहे, म्हणून आम्ही शेताकडे पण येत नाही. मग आज आम्ही ठरवलं शेताकडे जायचं. मग काय मी आणि माझे आजोबा शेताकडे आलो. शेताकडे आल्यानंतर बघितलं तर काय सगळी शेतामधले झाडे वगैरे वाळून गेली होती आणि चौकडे एकदम शांत वातावरण होतं. मग तिथून आम्ही थोडस पुढे आलो. पुढे आल्यानंतर मला माती दिसली. माती दिसल्यानंतर मला एकदम लहानपणीची चाटून आली, कारण आम्ही शेतामध्ये लहानपणी यायचो तेव्हा असंच बसल्या जागी माती वगैरे खायचो. म्हणून मी तेव्हाची टेस्ट आताच्या मातीमध्ये आहे का नाही ते बघण्यासाठी थोडीशी माती खाल्लो आणि तिथून दुसऱ्या साईडला आलो. दुसऱ्या साईडला आल्यानंतर बघितलं तर काय आमच्या शेताच्या बाजूला एक छोटीशी विहीर खणली होती. त्या विहिरीमध्ये भरपूरच पाणी होतं आणि हे झाडे बघू शकता मित्रांनो. जेव्हा पण आम्ही लहानपणी शेताकडे यायचो तेव्हा या झाडाखाली बसून डब्बा वगैरे खायचो, मस्त असं निवांतपणे झोपायचो. आणि मित्रांनो तुम्हाला हे दुसरं बाबळीचं झाड दिसतंय का नाही, त्याला आम्ही वेळामुसेला आल्यानंतर तिथे झोका वगैरे बांधून खेळायचो. तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल हे काय आहे, तर हे मित्रांनो 5 पांडव आहेत जे की वेळामुसेला पुंजले जातात. मग तिथून मी काही शेताचे व्हिडिओ वगैरे घेतलो. व्हिडिओ घेतल्यानंतर इकडे तळ्याकडे आलो. तर मित्रांनो ही पाळू दिसत आहे का नाही, या पाळूने आम्ही पहिलं घराकडे जायचो, कारण तिकडेच तळ्याचं पाणी भरपूर होतं आणि आम्हाला तिकडून जायला येत नव्हतं, म्हणून आम्ही या पाळूनच घराकडे जायचो. पण आता पण त्या तळ्याच्या पाळून तेच व्ह्यू दिसत होता. मस्त असे गायी वगैरे चरत होते आणि जिकडे बघितलं तिकडे काय शेतच शेत दिसत होते. ते बघून मला खूपच भारी वाटलं. पण त्याच्यासोबतच एक मला वाक्य आठवलं, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. हे वाक्य ज्यांनी पण म्हणले त्यांनी बरोबरच म्हणले. पण जाऊ द्या म्हणलो आणि मी घराकडे जाण्यासाठी निघालो. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करा.